बोला भारत माता की। आवाज सगळीकडून आला पाहिजे। बोला भारत माता की। वंदे छत्रपती शिवाजी महाराज की। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की। भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 77व्या वर्धापन दिन सोहळ्यास उपस्थित आदरणीय स्वातंत्र्य सैनिक, सर्व लोकप्रतिनिधी, पूज्यनीय सर्व साधू संत, अधिकारी, कर्मचारी, सर्व पत्रकार बंधू, वीर माता, वीर पत्नी, तरुण मित्र आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या मंगल दिनी सर्व जिल्हावासियांना 77व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या मी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो। आपल्या देशाने भारतीय राज्यघटना स्वीकारून संविधानाचे राज्य निर्माण केले। संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त आपण घर घर संविधान हा उपक्रम राबवलेला आहे। या उपक्रमांतर्गत भारतीय संविधानाविषयी जनजागृतीसाठी 26 नोव्हेंबर 2025 ते 26 जानेवारी पर्यंत शाळा, महाविद्यालय, शासकीय वसतिगृह, शासकीय निवासी शाळांमध्ये विविध उपक्रम राबवण्यात आलेले आहेत। संविधानाच्या आदर्श तत्वामुळे देशात लोकशाहीची पाळेमुळे अधिक घट्ट आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारताने जागतिक स्तरावर बलशाली भारत अशी ओळख निर्माण केलेली आहे। ही आपल्यासाठी गौरव आणि अतिशय अभिमानाची बाब आहे। गेल्या काही काळातील आव्हाने आणि संघर्षाचा काळ आपण सर्वांनी पाहिला आहे, पण या संघर्षाचा काळ आता एका मोठ्या मंथनाकडे घेऊन गेलेला आहे। या मंथनातूनच विकासाची अमृतता बाहेर येत आहे। जिल्ह्यात आज मोठ्या प्रमाणामध्ये विकास कामे मंजूर झालेली आहेत। हे वर्ष नाशिकच्या प्रगतीचे एक नवे पर्व ठरेल असा मला ठाम विश्वास आहे। नाशिक ही प्रभू श्री रामचंद्राच्या पदस्पर्शाने पुरीत झालेली भूमी आहे। या आध्यात्मिक वारशाला आजूनची जोड देण्यासाठी आपण शहरात रामकाल पथ विकसित करत आहोत। हा प्रकल्प केवळ रस्ता नसून नाशिकला एक जागतिक आध्यात्मिक पर्यटन केंद्र म्हणून ओळख मिळवून देणारा मैलाचा दगड ठरेल। शहराच्या भविष्याचा विचार करून आपण 65 किलोमीटरचा बाह्यवळण रस्ता रिंग रोड हा आखलेला आहे।